टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुंबईत आज सकाळपासून ढगाळ वातावरणाची निर्मिती झालेली आहे। मी सध्या मुंबईच्या बँड्रावर्ली सिलिंग परिसरात आहे आणि या ठिकाणची जर स्कायलाईन पाहिली तर आपल्या लक्षात येतं आज अजूनही जे मळब आहे ते साचलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढील 4 दिवस मुंबई शहर, उपनगर, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला हवामान विभागानं येलो अलर्ट दिलेला आहे। तर रायगडला ऑरेंज आणि रत्नागिरी तसंच सिंधुदुर्गला रेड अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे तिथे मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येते। दरवर्षी प्रतीक्षित असलेला मान्सून हा काल म्हणजे रविवारी तळकोकणात दाखल झाला आणि यानंतर मुंबईमध्ये जो काही हाहाकार या पावसानं माजवला तो संपूर्ण महाराष्ट्रानं आणि देशानं पाहिला। हवामान खात्याच्या अहवालानुसार मौसमी पाऊस म्हणजे मान्सूनची उत्तर सीमा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडपर्यंत पोहोचली आहे आणि येत्या 2 दिवसांमध्ये मुंबईमध्ये हा मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता सुद्धा व्यक्त करण्यात येते। त्यामुळे आपण पाहतोय की आता हवामान विभाग सुद्धा अलर्ट मोडवर आहे, महानगरपालिका सुद्धा अलर्ट मोडवर आहे आणि त्यासोबतच इतर प्रशासनांना देखील अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आहेत। आपण जर पाहिलं तर अरबी समुद्रासह मुंबईत पोहोचण्यासाठी सकारात्मक वातावरण पावसाला तयार झालं आहे आणि त्यानुसार मौसमी पाऊस आता दाखल झालेला आहे आणि पुढच्या 3 दिवसांमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती मुंबईमध्ये राहणार आहे। मुंबई शहर आणि उपनगरात पुढचे 2 ते 3 दिवस आकाश पूर्ण वेळ ढगाळ राहून विजांच्या कडकडाटासहित काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। हा पाऊस मध्यम ते मुसळधार स्वरूपात राहणार आहे। त्यामुळे मुंबईकरांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणंही गरजेचं आहे आणि घराबाहेर जर पडत असाल तर वेळापत्रक रेल्वेचं विशेष करून पाहणं अत्यंत गरजेचं आहे, कारण सगळ्यात मोठा फटका हा कालच्या पावसामुळे रेल्वेला बसला, मेट्रोला बसला आणि मुंबईच्या रस्त्यांचीही दैना झाली। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।